हॅलो गाईज, मी क्षितिजा आणि मी विचार केलाय की नवीन वर्षाच्या सुरुवातीला काहीतरी नवीन करायला पाहिजे. माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायला पाहिजे आणि काहीतरी नवीन स्टार्ट करायला पाहिजे. तर माझा हा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे गेट रेडी विथ वी. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जास्त काही नाही दाखवणार, फक्त मी नॉर्मल जर माझ्या ऑफिसमध्ये किंवा ऑफिसच्या टायमिंगला काही फंक्शन वगैरे असेल तर मी काय मेकअप करते हा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी हा माझा फर्स्ट व्हिडिओ बनवते, तर मी असं होप करते की तुम्ही मला खूप सपोर्ट करावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावा. सो सर्वात फर्स्ट मॉइश्चरायझर. सर्वात बेस्ट मॉइश्चरायझर काय असेल? डॉट अँड की, डिकन्स्ट्रक्ट ते तर आहेच, बट त्याच्यापेक्षा सर्वात बेस्ट मॉइश्चरायझर असणार आहे ॲलोवेरा जेल. ॲक्च्युली मी डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर वापरलं आहे आणि ते खूप ऑरेंज कलरची एक डब्बी येते छोटी. मँगो फ्लेवर नाही, विटॅमिन सी आहे तो. अरे बट तो मँगो आहे. ओके, तर तो खूप सुंदर आहे, माझ्या फेसला पण तो सूट होतो. बट सध्या तो माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ॲज अ मॉइश्चरायझर ॲलोवेरा जेल यूज करणार आहे. सो ब्राउन फॅमिली थिंग्स और 50 रुपया कट ओवर एक्टिंग की वजह से. हा माझा रोजचा फेस आहे, तुम्ही बघू शकतात. रोजचा म्हणजे नॉर्मल फेस आहे. माझे लिप्स खूप ड्राय झाले आहेत, बट आपण लिप बाम लावूया, डोंट वरी. सकाळी उठल्या उठल्या गोरी पण दिसते पण. हां, सर्वात मस्त मी कधी दिसते? सकाळी उठल्या उठल्या, कारण तेव्हा मी झोपेतून उठलेली असते, माझे फ्लफी आईज असतात आणि साबणने अंघोळ करते. बट ॲक्च्युली छान आहे. स्किन केअरच्या बाबत जर तुम्ही विचार कराल तर माझी मम्मी, म्हणजे आम्ही तिघी जणी आहोत. मी सर्वात मोठी आहे, माझी 2 नंबर बहीण आहे आणि माझी एक 3 नंबर पण बहीण आहे. बट माझी मम्मी, तिचं एज 40च्या आसपास असेल, बट ती आमच्यापेक्षा जास्त स्किन केअर करते. या पाऊचमध्ये आणि या पाऊचमध्ये माझ्या बहिणीचे मेकअप प्रोडक्ट्स आहेत, तर मी ते यूज करणार आहे. सो मॉइश्चरायझर झालेलं आहे, तर आता मी कन्सिलर यूज करते. हे इनसाइडचं आहे, हे कन्सिलर यूज करते. माझे जे डार्क स्पॉट्स आहेत तुम्हाला कॅमेऱ्यात दिसणार नाही, बट आय हॅव अ लॉट ऑफ डार्क सर्कल्स. मी हातानेच मेकअप करते. मी विचार केला की वाय नॉट, जर सगळे सुरू करू शकतात तर आपण पण कुठे ना कुठेतरी सुरू करू शकतो ना. जर या मेकअपमध्ये माझे काही चुकीच्या गोष्टी आहेत तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. मी डेफिनेटली पुढच्या व्हिडिओमध्ये चेंजेस करेल, इम्प्रूव्हमेंट करेल. ओके, सो कन्सिलर डन. आता फाउंडेशन. सो मी इथे घेते फाउंडेशन, इथे. हे तुम्हाला दिसतंय फाउंडेशन, एवढंच. सो मी हे बोलत होते की जर सगळे लोक, इच अँड एव्हरीवन, काही ना काहीतरी नवीन सुरू करू शकतात, तर वाय नॉट अस, आपण पण करू शकतो. म्हणून मी हे स्टार्ट करते आणि मी डेफिनेटली कन्सिस्टन्सी मेंटेन करेल या ब्लॉगनंतर, असं मी स्वतःला प्रॉमिस करते. आय डोंट नो इन फ्युचर काय होईल, बट स्टील. A few moments later. सो या व्हिडिओमध्ये मी सगळे जे मेकअप प्रोडक्ट्स यूज केलेले आहेत ते माझ्या बहिणीचे आहेत, इन्क्लुडिंग दिस ऑल्सो. ती मेकअप करते तर तिचे मी प्रोडक्ट्स यूज केलेत आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये माझ्याबद्दल तुम्हाला सांगते की मी एक 9 to 5 कॉर्पोरेट गर्ल आहे आणि जॉब सोडून मी दुसरं काय काय करता येईल याच्यावरती पण फोकस करणार आहे यावर्षी. लेट्स सी की मी किती करू शकते स्वतःला इम्प्रूव्ह. मॉइश्चरायझर, कन्सिलर आणि फाउंडेशन झालेलं आहे. आता लूज पावडर. याच्यात आहे लूज पावडर. हा माझा बेसिक
अरे कहना क्या चाहते हो? बेसिक नाही बोलता येणार, बट मेकअप असतो जेव्हा मी ऑफिसमध्ये काही फंक्शन असेल किंवा घरात फॅमिली फंक्शन असेल किंवा कोणताही सण असेल तर मी हाच मेकअप करते. आता थोडंसं आयशॅडो लावूया, नॉर्मल न्यूड कलरचे. मस्कारा, देन वी आर रेडी टू गो एनीवेअर. अ सटल मेकअप. सो हे पण माझ्या बहिणीचेच आहेत. आयशॅडो पॅलेट आहे. मी याच्यातला सर्वात नॉर्मल न्यूड कलर घेणार आहे. हातानेच लावणार आहे मी. दिसतोय का? आय डोंट नो दिसतोय की नाही हा कलर, बट हा एकदम स्किन टच कलर आहे हा वाला. मला आरशाची गरज लागली. दिसतंय का? आय डोंट नो ते दिसतंय की नाही, बट मी ते लावलंय आयशॅडो जे खूप न्यूड आहे, म्हणजे न्यूड कलर आहे इन शॉर्ट तो. आता मी ब्लश पण आहे, बट ॲक्च्युली मला ब्लश आवडत नाही. पर्सनल आहे, असं काही हे नाही आहे त्याच्यामध्ये, बट मला ब्लश नाही आवडत. आता मी यूज करणार आहे मस्कारा. हा इनसाइडचा नाही आहे, हा क्लिनिक्यूचा मस्कारा आहे. आय डोंट नो दिसणार आहे की नाही तुम्हाला, बट हा क्लिनिक्यूचा मस्कारा आहे. माझी मम्मीने घेऊन दिला आहे हा. तर क्लिनिक सारखं आम्ही तर अजून नाही घेऊ शकत. असं नाही आहे की आम्ही नाही घेऊ आणि शकत. खूप एक्सपेन्सिव्ह ब्रँड आहे. हां, ॲक्च्युली हा खूप एक्सपेन्सिव्ह ब्रँड आहे, बट इन फ्युचर मला आरशाची गरज आहे. जेन्युइनली खूप सुंदर आहे. येस वी गॉट इट. ओ या. आय होप तुम्हाला माझ्या डोळ्यांमध्ये चेंजेस दिसत असतील. शेट. हा एकदम सटल मेकअप आहे माझ्या मते तरी. ना जास्त ओव्हर ना जास्त. तुम्ही हा मेकअप करून कुठेही जाऊ शकतात. लिटरली तुम्ही रँडमली पण मेकअप यूज करू शकतात हा ऑन डेली बेसिस. लास्ट बट नॉट द लिस्ट, लिप बाम. ॲक्च्युली माझ्याकडे एम कॅफेनचं लिप बाम होतं जे कॅरेमेल फ्लेवरवालं आहे आणि त्याच्यामध्ये तो ना म्हणजे आता सपोज एक बॉटल असते ती पूर्णपणे ओपन नाही होत, तर मग त्याच्या आतमध्ये तो कंटेंट असतो, तर मी त्याच्यातलं कट करून ते ह्याच्यात काढून ठेवलं आहे. आणि हा एम कॅफेनचा लिप बाम आहे. ओके. सो मी काजळ नाही लावत, कारण काजळमुळे मला असं वाटतं की माझे डार्क सर्कल खूप उठून दिसतील जर काजळ खाली पसरलं तर. आणि ब्लश पण मला नाही आवडत आणि लायनर पण नाही आवडत. आय डोंट नो वाय, बट इन फ्युचर मी डेफिनेटली ट्राय करेल. हे आता मी घालते. आणि आय एम ऑल रेडी टू गो एनीवेअर. जिथे पण जायचं. आता माझे केस थोडे ऑइली वाटत असतील, बट आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझे चेंजेस दिसले असतील. विदाऊट मेकअप टू विथ मेकअप. ओके. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, तर प्लीज तुम्ही खूप सारं प्रेम द्या. सबस्क्राईब करा चॅनल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मी डेफिनेटली नवीन नवीन व्हिडिओज टाकत राहील आणि न्यूज कंटेंट बनवत राहील तुमच्यासाठी. हा माझा फर्स्ट ट्राय होता, सो प्लीज डोंट जज मी, बट थँक्यू सो मच.